नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण भेटणार आहोत सुषमा सुभाष मुंडे, कोपरी चौक इथे राहणाऱ्या या कुटुंबाला, या माऊलीला आणि सुभाषजींना. आपण बघितलं तर सुषमा वहिनी सुद्धा गांडूळ खताच्या साठी खूप योगदान देत आहेत की जेणेकरून उत्तम सेंद्रिय शेती होऊन घराघरात चांगलं पीक लोकांच्या मुखाला लागलं पाहिजे. यासाठी हे झटणारं कुटुंब रायगड जिल्ह्यातल्या चौकपासून काही अंतरावर असलेल्या कोपरीमध्ये आज केळ्याची शेती करू पाहत आहे. तेव्हा आजच्या भागात काय घडणार बघूया. नमस्कार. 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 ननंदबाई, दोन्ही भावांबद्दल सांगा. हा माझा मोठा भाऊ आणि हा दोघं पण मोठेच. मी सर्वात लहान आहे. ताई मोठी, सर्वात मोठी. माझं एज्युकेशन BSc PGD मिलिटरी झालं आहे आणि माझं लॅब आहे चौकला. आणि मी जे काही एज्युकेशन कंप्लीट केले ते माझ्या भावामुळेच केले. कारण गावातून मुलगी शिकणं म्हणजे फार कठीण होतं तेव्हा आणि मुलीनं शिकवत नव्हते. 10-12 झाले की लग्न करून टाकायचे आणि सगळी गावातली लोकही सांगायची की शिकू नका मुलीला, काय करायचं आहे. पण दादाने मला सपोर्ट केला आणि माझं एज्युकेशन कंप्लीट झालं. त्यावेळेला कशी काय मदत सगळ्या कुटुंबाने केली? हो, सगळ्या कुटुंबांनी केली. पण आपण कसं बोलतो की आपल्याला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, गावातून कोणाला म्हणजे सपोर्ट नसेल किंवा कसं असं वडिलांना गावातून कोणी सांगितलं की अरे काय करायचं आहे मुलीला शिकून, थोडंसं होतं. मग तेव्हा वडील बोलतील का लग्न करायला पाहिजे किंवा आजूबाजूची लोकं सांगणार. पण भावा माझ्या पाठीशी उभा होता. त्याच्यामुळेच माझी आज एज्युकेशन कंप्लीट झाला आणि मी आज ह्या पदावर आहे. म्हणजे व्यवस्थित माझा मी स्वतःचा. आणि त्याचं बघूनच मी ठरवलं, अरे वा, मला जॉब नाही करायचा. आणि वहिनीची कशी साथ होती? वहिनीची ॲक्च्युली मी फर्स्ट इयरला होते तेव्हा वहिनी आमची आली. वहिनीची होती साथ. शेवटी नणन आणि वहिनी म्हटलं की काय असतंच. काय असतं वहिनी आणि नणन? सांगा जरा मला, काय असतं सांगा. बोला. थोडं असतं रोकठोक, कारण मी छोटी होती ना. हट्टपणा किंवा मी घरात काम नसं करायचे, अभ्यासच करायचे, त्याच्यावरून व्हायचं. बाकी काही नाही. तशी चांगली आहे ती. काय वहिनी, तुमचं काय म्हणणं ननंदबाईंबद्दल? चांगले गोड आहेत त्या. त्या गोड आहेत, पण तुम्ही त्या काय म्हणजे त्या म्हणाल्या ना, हा म्हणून जरा दबाव पाहिजे ना. आई बाबाचं नाही तर वहिनीचं तरी पाहिजे ना, म्हणून तुम्ही दबाव ठेवला होता. मग तेवढ्यात तुमचं लग्न कसं काय झालं? आमचं अरेंज मॅरेजच आहे. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज आहे म्हणून? या कुटुंबाबद्दल सांगा, कारण तुम्ही या कुटुंबाशी आता जोडले गेलात. जेव्हा मी बघायला आलो हिला तेव्हा मला एक छान आवड का वाटली. आपण सहजासहजी आपण म्हणतो का एकत्र कुटुंब पद्धती, ती एकत्र कुटुंब पद्धती मला इथं बघायला भेटली पहिल्यांदा. आता आज भरपूर ठिकाणी आपण म्हणतो की विभक्त होतात, अलग अलग आपला संसार थाटतात. पण इथं मला असं वाटलं की जेव्हा मी यांच्या कुटुंबात आलो, जेव्हा लग्न करण्यासाठी आपण म्हणतो बघायला जातो आपण, तेव्हा ते एक छान वाटलं की एक सगळे म्हणजे वडील, भाऊ आणि बाकीची सगळी लोक एकत्र बसून एका ठिकाणी चर्चा करतात. ती गोष्ट मला एकदम विशेष वाटली. दुसरी गोष्ट म्हणजे यांचा स्वतःचा स्वभाव, म्हणजे दादांचा स्वभाव, त्यांचं स्वतः म्हणजे त्यांना असं वाटतं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणजे आपण मी तर नॉर्मल माणूस आहे, म्हणजे की शिक्षण करायचं आणि आपण एक नोकरी करायची, ही आपली कॅटेगरी. पण यांचा स्वभाव कसा आहे की ते सगळं सोडून मला काहीतरी वेगळं करायचं आहे. किंवा चौक गावामध्ये जिथं ज्यांनी विचार नाही केला की आपण आपल्या बहिणीला पॅथॉलॉजीसारखं असं काहीतरी वेगळं असं करिअर ओपन करून द्यावं, ते त्यांनी केलं त्यावेळेला. आणि ते विशेष वाटलं की आपण शिकून पण आपण काही वेळा विचार नाही करत त्या गोष्टींचा. आणि जो कमी शिकलेला आहे किंवा जो ज्या फील्डमध्ये पण नाही त्या माणसाने तो विचार केलेला आहे. तर ते एक छान वाटलं. किती छान वाटतंय माहिती आहे तुम्ही बोलताय. मला हेही माहिती आहे की एरवी तुम्हाला घरी बोलायला मिळत नसणार, त्यामुळे आज तुम्ही बोलून घेताय. काय वहिनी, खरं आहे ना? ताई, खरं आहे की नाही? एरवी यांचाच आवाज ना, आवाज त्यांचा राहतो. आज मोकळ्या वातावरणात जरा बोलून घेतलंय त्यांनी, कळलं का? दोन शब्द बोलायला भेटतात. बरं सांगा, लहानपणापासून सगळे कष्ट बघितलेत, आई वडिलांची मेहनत बघितली, अनेक कष्ट केले. या सगळ्यांनी आज भाऊ एक काहीतरी वेगळं करू पाहतोय, त्याला कुटुंबाची साथ आहे. तुमचं काय म्हणणं आहे? शेतीचा व्यवसाय केला तो चांगली गोष्ट आहे, कारण वडील माझे शेतकरीच होते आणि वडिलांनी सुद्धा खूप गरिबी भोगलेली आहे. आम्ही म्हणजे गरिबीतच होतो, आत्ता थोडे चांगले दिवस आलेले आहेत. पण त्याच्यातून त्यांनी एक काहीतरी नवीन केलं आणि ते पण स्वतः करण्यासाठी हे असतो. म्हणजे आपण कशी का आपल्याला हे नाही मिळत ते नाही मिळत म्हणून कुठेतरी मागं राहतो,
पैसा नाही आहे किंवा दुसरी कुठल्या गोष्टी नाही आहेत त्याच्यासाठी आपण मागं होतो, पण त्याच्यातून तो पुढे गेला. वहिनीबद्दल काय म्हणणं आहे तू? वहिनी पण करतात ना मदत, हा, करतात मदत. कशाला? शेती शिकरण करणे केळ्याचं वगैरे असं नाही नाही पाहुणे ते आल्यावर नाही. मग काय गांडूळ मदत खत करतात? वगैरे त्याला ती मदत करते. होय ना. हम्म. वा वा, किती बघा कौतुक आहे सगळ्या नंदांना तुमचं. गांडूळ खत जाऊन प्रोजेक्ट केला. अच्छा. तसं माझं पहिल्यांदा सुरुवातीला गांडूळ खत युनिट होतंच माझं 1992-93ला, परंतु ते मी छोट्या प्रमाणात केलेलं आणि तेव्हा त्या दृष्टीने एवढा सखोल चर्चा विचार मांडून केव्हा हे केलं नव्हतं. मग नंतर मधल्या पिरियडमध्ये ते बंद पडल्यानंतर पुन्हा 7-8 वर्षानंतर मी पुन्हा ते करायला सुरुवात केलं ना. आता मी मोठ्या प्रमाणात करतो, 50-60 टन प्रति वर्षभर विकतो आणि ते जी सगळी देखरेख आमच्या होम मिनिस्टरच करत असतात सगळं. काय काय हो. हा, ते मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. मी जे लागेल ते फक्त मॅनपॉवर आणून देणं किंवा लेबर वर्क आणून देणं किंवा जे काय व्यवस्था तिथं लागणार ती फक्त करून द्यायची, बाकी आपण ते तिकडे बघत नाही. मग ते गांडूळ वेगळे असतात काय कुठले? हा, ते- गांडूळ खतात सोडतात ते? हो, ते वेगळे गांडूळ असतात. अच्छा. एसिना पिटिडा म्हणून एक व्हरायटी आहे, ती मग जर ऑस्ट्रेलियाची गांडूळ समजा आहे. कोणाला गांडूळ पाहिजे असतील थोडेसे गांडूळ खत करायला तर तुमच्याकडे हो, मिळतात? आपल्याकडे उपलब्ध होतात, आपण देऊ शकतो. चौकला हो, होतात? कोपरीला खूप. अच्छा, कोपरीला. बरं बरं बरं. मग आता साधारणतः एक 8 वर्षापासून मी ते चालू आहे माझं कंटिन्यू. आणि मी शेतकऱ्यांसाठी म्हणजे अल्प दरात देत होते. शेतकरी असेल तर अल्प दरात, व्यापारी बघून मग ते 2 रुपये जास्त घेतो मागून. अरे वा. आणि ते सगळं तुम्ही बघता खताचं? हो की नाही? मग चांगलं काम करता ना तुम्ही, एवढं काय टेन्शन घेता? हा, मग आहे ना, पूर्ण कंट्रोलच आहे ना. मेन खत असल्याशिवाय झाड उगवेल का हो सांगा? खताचीच जबाबदारी घेतली आणि म्हणतात माझ्याकडे काय हिशोब नसतो म्हणून. मेन पार्टच तुमच्याकडे ठेवलाय तुम्ही. सेंद्रिय शेतीकडे वळणं ही काळाची गरज आहे, कारण आज जे आजार पण यायला लागलेत आपल्याला खरंय. वेगवेगळ्या प्रकारचे. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे आजार पण आपल्या खाण्यापिण्यातूनच होत असतात, कारण आपण जे काय खातो ते बाहेर पडत नाही किंवा ते साठलं जातं शरीरामध्ये. मग ते किडनी स्टोन असेल, तुमचे लिव्हरचे आजार असतील, त्वचेचे आजार असतील, हे जे आजार जे उद्भवायला लागलेत याचं पूर्णतः 100% खाण्यापिण्यातून जे, आणि आपण जे फास्टफूड खातो बाहेरचं, या फास्टफूडला जे प्रक्रिया करण्यासाठी वापरलं जातो. कारण मी आता जे हळद जेव्हा मी स्वतः तयार पावडर केली. म्हणून विकली, जेव्हा तयार करून पावडर म्हणून जेव्हा विकली, तेव्हा ती प्रोसेस करायला ज्या ज्या घटक लागतात, ज्या ज्या गोष्टी लागतात, आणि मग ती मला परवडू शकत नाही, तर मग समोरचे हे 100 रुपये 120 रुपये किलो कसे विकतात, परंतु मी 250 रुपये 200 रुपये किलोच्या खाली ती विकलीच नाही. मला ती परवडतच नाही विकायला, तर मी विकू शकत नाही बोललो. त्यामुळे अत्यंत ऑर्गॅनिक आणि अशी. 100% ऑर्गॅनिक. आणि आजपर्यंत मला फोन येतात, तुमच्याकडे हालत आहे का, तुमच्याकडे हालत आहे का. पण मला तुम्हाला तेच विचारायचं, इतकं शेती करता, सगळं करता, बरोबर आहे. तुमचं म्हणणं आहे बाहेरचं काही खायचं नाही, म्हणजे ते काही जंक फूड खाऊ नका किंवा त्याच्यामुळे त्रास होतो. मग तुम्ही चपाती भाजी डबा रोज देता? हो, रोज डबा पाटी असतो, 2 बाटल्या पाण्याच्या पाटी असतात, 2 पाण्याच्या बाटल्या, 2 पाण्याच्या बॉटल भरलेल्या असतात, डबा पाटी असतो. बस. तो 90-99% बाहेरचं खायचं नाही. सगळं ह्या देतात? वेल आली तुम्ही देता सगळं बाटल्या वगैरे भरून? हो. काय बघा, इतका मेहनत करणाऱ्या माणसाला दिवसभराला फक्त 2 पाण्याच्या बाटल्या दिल्या आहेत. त्यांना पाणी प्यायला टाइमच नसतो. अरे पण प्यायला पाहिजे ना पाणी. डबा सुद्धा खात नाही. काय सांगता? दिवस संध्याकाळी बघावा डबा तर भरलेलाच आहे. मग तुम्ही रागवत नाही? त्यांना रागवलं, ते जास्त ओरडतात, टाइम होतं का असं बोलतात. कधी काय तुम्ही होतं, पण स्वतःची काळजी घ्यावं, असं काय करताय? नाही, कामाच्या व्यापात कधी काय होतं, डबा एक ठिकाणी जातो आणि मी दुसऱ्या ठिकाणी जातो, अशी परिस्थिती होती. भाऊजी बोला, सांगा या कुटुंबाबद्दल. भाऊजी जास्त नाहीच मी, त्याचा एक माझे मोठा मोठे भाऊ भाऊच म्हणून ते आम्ही दोघांनी पण भाजी बरोबर लावली. काही वेगळ्या मधल्या परिस्थितीमध्ये त्यांची परिस्थिती बिकट झाल्यानंतर आम्ही दोघे जण, म्हणजे ते माझे मोठे भाऊ म्हणून आम्ही एकत्र शेती करायचो. भेंडी लावायचो, कोबी लावायचो, मिरची लावायचो. मग ते आम्ही दोघं जण संगत बरोबर काम करून परत ते भाजीपाला मार्केटला नेऊन विकायचो. अगदी मी भाऊजी म्हणून त्यांना संबोधतच नाही, म्हणजे हो का? बरं जमवलं हो ताई. हा, शिराळी बरी, शिराळी इफेक्टिव्ह झाली सगळी. आणि मी 5वी पासून शाळेमध्ये पण तिथंच राहत होतो. 5वी ते 8वी ह्या कालावधी ते तिथेच मी चौकला शाळेमध्ये यायचो आणि मामाकडेच राहतो. तेवढ्यात जमवलं तुम्ही? हो ना? जमवलं तेवढ्यात नाही जमवलं. मग 99ला माझं लग्न जमलं. पण ते कसं? आई वडिलांची इच्छा होती की मामाची मुलगी करायची, हो. आणि मग त्या पद्धतीने मामाची मुलगी कशी आहे? आहे, व्यवस्थित आहे. व्यवस्थित म्हणजे कशी? शांत आहे, तापट आहे, कसं काय? तापट पण तेवढीच आहे ना, शांत पण तेवढीच. नाही नाही, जास्त तापट आहे का जास्त शांत आहे?
जास्त तापट आहे. बघितलं तिची काय बहिणीची माझा स्वभाव कसा आहे, चिरचिर स्वभाव आहे, सतत चिरचिर करते भाऊजींच्या बरोबर. बघा तुमचा लहान भाऊ चिरचिर, मोठी मुलगी चिरचिर. काय लहानपणी काय बाबा आई काय स्वभाव कुठून आलाय हा चिरचिरा? मला सांगा, तुमच्या दोघांमध्ये चिरचिर कोणाकडे होती का? कोणाचंच नाही, आम्ही दोन्ही सारख्या. मग हे बघा 2 नंबरचा मुलगा चिरचिरा. तुम्ही सांगताय, मी नाही बोललो. ताई चिरचिर करते, हे कुठनं आलं? त्यांचा स्वभाव आता काय माहिती कुठनं आलं ते. बरं. 2 माणसं आमची वेगळीच निघाले स्वभावामध्ये. 2 नाही, ही बघा ही छोटी मुलगी आहे, ती चांगली आहे, इंजेक्शन छोटी. देते. जावयाला विचारा. जावया नाही तर. आत्या, कसं वाटतं या सगळ्यांची भरभराट बघून? बरं वाटतंय. बरं वाटतोय? खुश आनंदात आहात ना? आनंदात. व्हेरी गुड, छान. बरं, या सगळ्या गप्पा सुरू असताना एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. माऊली, वारंवार सगळेजण जेव्हा बोलतायत तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे, कशामुळे? सुख दुःख भांडलो तरी संकट आम्ही एकत्र येतो. आम्ही ते बाकीचं कटकट किंवा भांडणं झालेली ती आम्ही बाजूला ठेवतो आणि आम्ही एकत्र एकामेकाच्या हातात हात घालून उभे राहतो खंबीरपणे. हे कौतुक यांचं मला खूप वाटतं. मधल्या पिरियडमध्ये माझ्या सर सांगायचा अर्थ, माझा बाईकवरून ॲक्सिडेंट झालं. बर, मी 3 वर्ष बेड रेसला होतो. त्या बेड रेसला सर्वसामान्य शेतकऱ्याला जेव्हा एका अपघात होतो तर त्यावेळेला त्या शेतकऱ्यावरती काय आघात होते ती मी माझ्या नम्रपणे शेतकऱ्यांना सांगू शकतो. कारण त्यावेळेला काय होतं, शेतकरी मेहनत करायला पण तो मेहनत करू शकत नाही त्या पिरियडमध्ये. त्याचा इतर काय सोर्स नसतात आणि मग त्यावेळेला जो कुटुंबावरती आघात होतो, आर्थिक बाबतीत, शारीरिक बाबतीत आणि नैसर्गिक बाबतीत सुद्धा. मग त्यावेळेला ह्या कुटुंबांनी मला पूर्ण साथ दिली. आपला कुटुंब जेव्हा आपल्याला साथ देत असतो तेव्हाच आपण परत खंबीरपणे उभा राहत असतो आणि त्या इथपर्यंत पोहोचलो मी. या गप्पा सुरू आहेत, पण माऊली आता मला बघायचं आहे, तुमच्या ज्या मोठ्या नणंदबाई आहेत त्या तुम्हाला बक्षीस मिळवून देणार का? तेव्हा आता त्यांना एक प्रश्न विचारणार आहे. मोठ्या नणंदबाईंनी जर या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला माऊली झी मराठीकडून तन्मणी बक्षीस मिळणार आहे. मग मला सांगा, तुम्ही जिथे बसलायत त्याच्या पाठीमागे वेगवेगळे आकार आहेत, गोल आहेत, चौकोन आहेत, त्रिकोण आहेत. तर त्यापैकी त्रिकोणाचे आकार किती आहेत? पांढऱ्या रंगाचं डिझाईन केलंय त्याला, छान. एक. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला नणंदबाईंनी मिळवून दिला. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. मला सांगा, आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागाल? पूर्ण कुटुंबाची. का हो? कुठेतरी 2 शब्द कडक स्वभावात माझे जातात, त्यामुळे त्यांना दुःख होतात, त्यांच्या मनाला कुठेतरी लागतात. त्याच्यासाठी तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? खरं सांगायचं झालं तर मधल्या परिस्थितीमध्ये माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आणि आम्ही चांगलं सुंदर घर बांधलं. एक छोटंसं घर बांधायचं असताना घर बांधल्यानंतर 1 वर्षभर आम्ही एकत्र राहिलो, एकत्र कुटुंब. व्यवस्था मात्र वडिलांनी दोघांची पण सारखी केली, भावांची, दोन्ही भावांची. परंतु ते 1 वर्षभरात थोडंसं घरातलं वातावरण मला ते मानवलं नाही, आवडलं नाही आणि मला नाविलाज असतं घर सोडून जावं लागलं. मी 4 दिवस घराच्या बाहेर राहिलो कुटुंबाला घेऊन. तेव्हा मला नव्हतं करायचं ते, परंतु पुन्हा पुढे कुटुंब सुरळीत राहावं जे आज तुम्ही बघायला भेटतंय. जर तेच मी कुठेतरी बाहेरच्या दुसऱ्या शहरात जाऊन राहिलो असतो तर आज हे कुटुंब असं एकत्र दिसलं नसतं. परंतु त्या पिरियडमध्ये मला ते घर सोडावं लागलं. पण वडिलांची इच्छा होती की बाबा एकत्र राहावं. तेव्हा मी फक्त क्षमा कुणाची मागेल तर माझ्या आई वडिलांची मागेल का मी तेव्हा चुकीचं डिसिजन घेतलं. तुमच्या विरोधात जाऊन डिसिजन घेतल्यासारखं मला वाटलं तेव्हा, आणि ती माझ्या मनात खंतता राहिली आजपर्यंत. ही मराठीच्या माध्यमातून मला व्यक्त करायला भेटली समाजापुढे. पण बघा, आज तुम्ही इतक्या मोकळेपणानं एक वाक्य म्हणालात की त्यावेळेला तो निर्णय घेतला. आज सगळं कुटुंब एकत्र आहे, आज एकत्र कुटुंब आहे आणि ते उत्तरोत्तर एकत्र राहणार हा मला विश्वास आहे. याचं कारण आज जे काही मनात होतं ते सगळं डोळ्यातून वाहून निघालेलं आहे. मी लहान भावाला विचारणार आहे, आजपासून स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? रागाला कंट्रोल करणं जरा. नक्की. बघा, चला काय असं तुम्ही म्हटल्याबरोबर बाबांनी काय टाळ्या वाजवल्यात बघा.
कारण इतकी वर्ष जे झालं नाही ते होणार आहे. बरं मला सांगा, तुम्ही स्वतःच्या स्वभावात आज बदल करायचा असेल तर कुठला करा? जे मी मोठ्या आवाजात हुकुमशाही गाजवते घरात ते ना गाजवणार. नाही. वा 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 वा, काय बघा सगळ्या नंडा बिंडा खुश झाले. आणि तुम्ही स्वतःच्या स्वभावात एक बदल? फक्त मी स्वभावात एवढंच का बाबा, जे बोलत असताना माझ्याकडनं ते शब्द म्हणजे असे जाड आवाजात जातात किंवा धारेत तलवारीच्या धारेसारखे जातात, त्याच्यावर तुम्ही कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करेल. बस झालं. यापेक्षा वेगळं काय पाहिजे या कुटुंबाला? एकमेकांची मनं जपत राहा, आनंदात राहा. असं म्हणत असताना आता तुम्हाला पैठणी कोण मिळवून देणार ते बघायचं. म्हणजे पैठणी तर तुम्हाला मिळणारच आहे, तर आता पैठणी देण्याचा मान कोण पटकावणार आहे बघायचं आहे. आणि तो खेळ आता दोघींमध्ये होणार आहे, छोटी नणंद आणि जाऊबाई. आणि या दोघींपैकी कोण तुम्हाला पैठणी मिळवून देणार मला बघायचं आहे. दोघींसाठी खेळ सोपा आहे. आतमध्ये चेंडू आहेत, तो चेंडू हाताने काढायचा आणि बाजूच्या वाडग्यामध्ये गोळा करायचा. मला बघायचं आहे सगळ्यात जास्त चेंडू कोण गोळा करणार. 1 2 3. संपले. चला आधी नणंदबाई तुम्ही किती गोळा केलेत बघूया. 3 4 5 6 7. तुम्ही जाऊबाई? 2 3 4 5 7. नणंदबाईंनी जिंकून दिलं. अभिनंदन. तुम्हाला झी मराठीकडून ही भेटवस्तू. झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. किंवा या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.